नमस्कार मित्रांनो, मी संकेत आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आहे रविवार आणि मी आहे लोणावळ्यामध्ये। इथनं मी चाललो आहे पालीला। माझा एक मित्र राहतो तिथे, त्याने बोलवले आज सुट्टी आहे, तर तो एका ठिकाणी मला नेणार आहे। ॲक्च्युली मला त्या ठिकाणाबद्दल काहीच माहीत नाही, कुठे आहे काय। मला जिथे त्याने बोलवलं तिथे मी पोचतो आणि त्याच्यानंतर मग पुढचं नक्कीच शेअर करतो तुमच्यासोबत। बरं, मी आता ऑफरोडिंग झाली, संपली, नशीब चांगला रस्ता आला आहे आणि रस्ता तुम्ही बघू शकता। इथे पण भारी असं वाटतं, रस्ता चालला आहे, दोन्ही साईडला हिरवळ आहे, झाडच झाड आहेत, जंगल आहे दोन्ही बाजूला। बस पुढे एक आता पेट्रोल पंप येईल, तिथे मी पेट्रोल भरून घेतो, म्हणजे मग आता आपल्याला नॉनस्टॉप जाता येईल। कारण मला वाटतं एक 22-23 किलोमीटर आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे। सो बघूया कसं काय होतं आहे। आता पेट्रोल भरून घेतलं म्हणजे टेन्शन नाही, कंटिन्यू जाऊ शकतो, आता कुठे थांबायची गरज नाही आहे। बरं, आता कोणत्या स्टॉपला तो थांबणार आहे मित्र मला माहीत नाही आहे। तिथे बोललं की रस्त्यावर थांबतो आहे, बघूया कुठे भेटतो आहे। बस चुकून पुढे नाही गेलं पाहिजे मी। थोड्या वेळासाठी पाऊस होता, रेनकोट घालायला लावला यार, आणि पाऊसच गेला। पडतो आहे, एकदम बारीक पडतो आहे। तिथे मध्येच काय मी जोरात अशी तिथे मध्येच जोरात येऊन गेला। तर मित्रांनो, आता मी पोचलो इथे आणि महेंद्र भाऊ भेटलाय मला। आहे गाईज। सो इथनं आम्ही आता पुढचा प्लॅन करतो। आपण कसं करणार आहोत? आता पालीचं मंदिर दर्शन, अष्टविनायकपैकी एक बल्लालेश्वर म्हणून मंदिर आहे, बरोबर, गणपती, त्याचं दर्शन घेऊन परत पुढे। पण मंदिर बंद आहे आता, आम्ही बाहेरून बाहेरूनच दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तिकडून प्लॅन करणार, परत आपण धबधब्यावरती इथे जाणार, डॅमवरती जाणार आहे, कवेले डॅम म्हणून आहे। तो धबधबा जो आहे तो कोणता? पडसड म्हणजे आता चालू आहे ना तिथे? आता चालू आहे, जाता येतं, जातच आहे। ठीक आहे, तर भेटूया पुढचं आम्ही निघतो आता इथनं। बरं मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे मंदिराकडेच। गेट बंद आहे, मध्ये जाऊ नाही शकत आहे, आता बाहेरून दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळात निघू इथनं। तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। बरं, तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे कोणत्या डॅमकडे? आपल्या कवेला डॅम पासून पुढे चालू पडसडा धबधबा, वॉटरफॉल। तर इथनं हा रस्ता असा जातोय, तुम्ही बघू शकत असाल, थोडा घाटसारखा रस्ता आहे, डोंगराळ भाग आहे हा, आणि पाऊस येऊ लागला। ठीक आहे, आता भिजायच्या हिशोबाने चालू आहे, काय करणार, नो प्रॉब्लेम। आता आम्ही हळूहळू जाऊ इथनं आणि पोचल्यानंतर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो। बरं मित्रांनो, आम्ही इथे धबधब्याला जाता एका ठिकाणी आलो आहे, तर थांबवली इथे आम्ही गाडी, कारण लोकेशन बघण्यासारखं आहे। शेअर करतो तुम्हाला बघू शकत असाल तुम्ही इथनं। आणि इथे समोर इथे दरी आहे, तर पुढे जाता नाही येणार अजून, पण सुंदर असं आहे, म्हणजे शब्द नाही आहेत। आणि तो डॅम दिसतोय परत त्या साईडला, ते नको, हा डॅम दिसतोय। आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकत असाल तर डॅम आहे। नाव काय डॅमचं दादा? कवेले, कवेले डॅम, रायगड जिल्ह्यातला सुधागड तालुका, समोर डॅम आहे। आम्ही तिथे सुद्धा जाणार आहोत, पण जाताना जाणार आहोत, आता नाही जाणार आहोत। पहिला आम्ही जायचं आहे धबधब्याला, थोडं पुढे आहे, भारी आहे। मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये तेवढं चांगलं दिसते की नाही, पण
अमेझिंग आहे. इथे आम्ही पोचलो आता पडसर येथील पर्यटन स्थळ धबधबा परिसर. आणि माझा मित्र आहे भास्कर पालटे. ओके. आणि आम्ही आता सरपंच इथनं आहे. जाणार आहोत आणि दादाच्या ओळखीचे इथे लोक आहेत बरेचसे. आता आम्ही पोचलोय धबधब्याला. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. धबधबा माझ्या मागे आहे आणि समोरचं बघा तुम्ही. आम्ही खूप वेळ पोहलो इथे, थकलो अक्षरशः. आणि इथे निघतोय आता थोड्या वेळातच, लगेचच निघतोय, जास्त वेळ नाही. आणि पुढे आता एक डॅम आहे तिथे जाणार आहोत. तर हां निघूया आपण मग. चला. भयंकर मजा आली. तुम्ही बघू शकता व्ह्यू इथला. मी सांगू नाही शकत आहे, म्हणजे स्वतः येऊन इथे अनुभव घेतला पाहिजे. कॅमेरामधून तुम्ही तेवढं फील नाही करू शकत. बरं आम्ही मध्ये थांबलो, आता डॅमकडे चाललो होतो. पण ना इथे एक सुंदर असं दृश्य तुम्ही बघा. कारण आपल्याला सिटीमध्ये असं बघायला नाही मिळत. हे बघा, म्हणजे जंगल आहे आणि सगळीकडे ना तुम्ही बघू शकत असाल गाय आणि बैल आहे तिथे चरायला लागलं. हे जे लहानपणी तुला आठवतं दादा, आपण KG मध्ये किंवा पहिलीच्या वेळी असल्याला अशी ड्रॉइंग बनवायचे. भारी वाटतंय. इथे वासरू पण आहे, 1-2-3 वासरू आहेत इथे. आणि अमेझिंग. बरं तर मित्रांनो, आम्ही आता आलो डॅमवर. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. ठीक आहे. या साईडला हे भारी आहे. इथे छोटंसं इथे डॅम आहे. बघा, तुम्ही बघू शकत असाल. भारी डॅम आहे. म्हणजे आणि इथे पण बरीचशी लोकं आले तिथे. सॅटर्डे संडे तसं बंद असतं लोकेशन, पण आलेत काही लोक आले तिथे फिरायला. आणि या साईडला पूर्ण नदी आहे आणि इथे धरण आहे. महेंद्र ॲक्च्युली उतरला खाली आणि थोडं डीप वाटते. मी उतरणार नाही आहे. तिथे आम्ही उतरलो होतो, आता इथे नाही उतरणार आहे. तो उतरला आणि मला वाटते 25-30 फीट असेल ना डीप. 50 हां, एक 40-50 फीट डीप आहे ॲक्च्युली. आणि तो उतरला, मी नाही उतरणार आहे. भारी वाटते, पण तुम्ही बघू शकता लोक. हां
बरं तर मित्रांनो, आम्ही इथे खूप धमाल केली आता आणि बराच वेळ थांबलो आणि आता निघायचा प्लॅन चालला आमचा. आता आपल्या घरी ॲक्च्युली इच्छा नव्हती इथनं निघायची, पण निघतो आता. आणि आता जाता जाता महेंद्रच्या घरी जाईन. तो बोलतो की थांब इथे जेवून जा म्हणून. आलो आहे तर आता मग थोडं खाऊन जातो इथनं आणि मग निघता बॅटरी पण थोडी लो झाली आहे. मला माहीत नाही पुढचं रेकॉर्ड करता येईल की नाही, पण प्रयत्न करेन मी नक्की. मी आता महेंद्राला सोडलं. मी जवळजवळ पोचतो आहे माझ्या डेस्टिनेशनकडे. तो ॲक्च्युली थोडा घाई गडबडीत होता म्हणून मला शूट करता नाही आलं. आणि 15 ते 20 मिनटामध्ये मी पण आता माझ्या घरी पोचेन. सो तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आला आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटू अशाच एका ॲडव्हेंचर व्लॉगमध्ये. मी प्रयत्न करेन असंच, जसा मला वेळ मिळेल तसा एक व्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपली फॅमिलीची काळजी घ्या आणि सेफ राहा.